पंकजा मुंडे पहिल्यांदा या प्रकरणावर आता बोलतायत, त्या काय बोलतायत ऐकूया आणि मग आपण कंटिन्यू करूया। काही देशमुख प्रकरणामध्ये म्हणजे मुंडे यांच्या नावाने विरोधक आरोप करत आहेत, त्यांचं नाव यामध्ये घेतलं जाते, त्यांचा सहभागाचा आरोप विरोधक करत आहेत। लोकांना सूचना सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 या नावाची मुलगी सापडलेली आहे। तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। सानिया धीरज बरं, पंकजा मुंडे काय बोलतात आपण पुन्हा एकदा तिथे जाणार आहोत। संदीपजी, हाच खरं तर मुद्दा होता, मागचा मुद्दा मी घेते। मात्र आता आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये 18 दिवस झालेले आहेत। धनंजय मुंडे असं म्हणाले की वाल्मिक कराड हो माझा मित्र आहे, माझ्यासाठी तो काम करतो, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं। पण तुम्हाला असं वाटतं का की वाल्मिक कराडला अटक करण्यामध्ये पोलिसांवर कोणाचा तरी दबाव आहे? बघा, सरकारने जाहीर केल्यानंतर या 2-3 दिवसामध्ये पोलीस यंत्रणा जिल्ह्यामध्ये शोध तपास त्यांचा व्यवस्थितपणे चालू आहे। जे आम्ही 2 नंबरचे जे काही संदर्भातलं जे धंदे होते ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। दुसरा विषय जो वाल्मिक करारचा विषय आहे ते धनंजय मुंडे साहेबांनी त्यांनी स्पष्ट सांगितले की ते माझे निकटवर्ती आहेत ते, आणि जर पोलीस यंत्रणांनी ठरवलं तर मला असं वाटतं कोणताही गुन्हेगार असला तर तो 24 तासात ते अटक करतील। आणि अटक झाल्यानंतर एक लोकांची मागणी आहे की जर मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे साहेब जर असतील आणि त्यांचे निकटवर्तीवरती जे काही चौकशी चालू असेल तर प्रशासनावरती ह्याचा दबाव होईल किंवा तपासामध्ये सवलत त्याच्यामध्ये दिली जाईल। आमची जिल्ह्यातर्फे किंवा माझ्यातर्फे पण ही विनंती आहे की जोपर्यंत ह्या फास्ट ट्रॅकवरती तुम्ही हा तपास घ्या, 3 महिने घ्या, 4 महिने घ्या, एक तर फोनचे CDR तुम्ही तपासा, जे 6, 9, 11 तारखेला ही काही जी घटना घडलेला हा काय क्रम आहे, 8-10 दिवसाच्या या CDRच्या ह्याच्यामध्ये सर्वजण स्पष्टपणे तुमच्या समोर येतील। त्याच्यामुळे आमची सरकारला ही नम्र विनंती आहे की हे गुन्हेगार ज्यांच्या निकटवर्ती आहेत, ज्यांनी शपथ मंत्री म्हणून घेतलेली आहे, तोपर्यंत त्यांना राजीनामे देऊन आणि 3-4 महिन्यात जर पूर्णपणे स्पष्ट झालं त्यांना परत शपथ तुम्ही घ्यायला। आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही, पण जे खरे गुन्हेगार वाल्मिक कराड सारखे आहेत, ज्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या 2 जातीमध्ये जे तेढ निर्माण केलेलं आहे, जिल्हा जर शांत जर करायचा असेल तर ह्याचा तपास लावून हे जे काही दोषी आहेत ह्यांना फाशीवर चढवलं पाहिजे। तुम्हाला वाटतं